अध्यक्ष महोदय, आता जो अण्णांनी विषय मांडला मंत्री महोदय, की आता एक उदाहरण मी आपल्याला देतो अध्यक्ष महोदय, की माढा तालुक्यात गेल्या 3 वर्षात 1120 विहिरी त्या ठिकाणी मंजूर झाल्या होत्या आणि त्यातल्या फक्त 841 प्रत्यक्ष काम चालू झालं आणि 300 विहिरी या वर्षात 26-27 मध्ये फक्त 3 विहिरी आणि आमच्या भागात केळीचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लागवड होती. आपण स्वतः पाहणीला आला होता आणि मग ही 3 वर्षात त्या ठिकाणी ते अनुदान दिलं जातं. आता आपल्याला वर्षात त्या ठिकाणी एका ग्रामपंचायतला 20च कामं घ्यायची आणि मग ही काम त्या ठिकाणी 3 वर्ष चालू राहणार आहे आणि मग त्या 3 वर्षामध्ये ते काम पूर्ण होणार नाही. मग नवीन काम कसं घेता येणार? आणि वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत, आता तर आपण सांगताय ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, कोल्ड स्टोरेज, एका ग्रामपंचायतमध्ये फक्त 20च कामं आपल्याला घ्यायची आहेत आणि मग 20 कामं पूर्ण होईपर्यंत परत तीच अडचण. मागची आता 3-3 वर्ष झालं कामं पूर्ण नाहीत. आता जी योजना आपल्याला देतोय मनरेगामधनं आपण त्या सगळ्या, आता आम्हाला जमीन खरडून गेली म्हणून आपण 3 लाख रुपये देणार होता सिनाकाठ नदीच्या कडेला महापुरामध्ये, त्याची अजून कामं सुरू झाली नाहीत. मग आता ती ज्यावेळेस आमच्या ह्याच्यात 3039 शेतकरी आहेत ज्याची जमीन खरडून गेली आणि एका गावात म्हणजे 17 गावातच 3039 आहेत आणि मग 20 ह्याचं प्रमाण जर असेल तर ते आमचं पूर्ण कसं होणार? आणि मग ह्याला पहिली कामं संपेपर्यंत दुसरी कामं, ह्या जी अटी आहेत ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण बघितलं असेल 212 कामं आमच्या मतदारसंघामध्ये आता आपली तयार आहेत, परंतु ती 212 कामं सुरू झाली नाहीत. का तर आपण आता ही नवीन योजनेमध्ये जाणार होतो म्हणून कामं चालू झाली नाहीत. गेल्या 1 वर्षापासून याची कामं नाहीत आणि मग आता ही 20ची जी अट्ट आहे, ही 20ची अट्ट एकतर अडचणीची आहे. दुसरं, बीडीओंकडनं आपण इम्प्लिमेंटेशन करतो, ग्रामपंचायतचा ठराव ह्याच्यामध्ये आपण कंपल्शन करतो. ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये अध्यक्ष महोदय अडचण काय इथे आहे तर मंत्री महोदय, ग्रामपंचायत कधी कधी विरोध पार्टीची असती, एखाद्याची केळी लागवड करायची आहे आणि ग्रामपंचायतला मतदान केलं नाही तर तो त्याचं नाव घालायसाठी त्याला त्रास देतो. काही ग्रामपंचायतमध्ये त्या ठिकाणी पैशाची मागणी होती, तर ही जी आहे कॉमन त्या ठिकाणी त्या गावातल्याला त्या योजनेमध्ये आपण समाविष्ट केलं पाहिजे. अण्णा बरोबर आहे की नाही? ग्रामपंचायतची ज्या ज्या वेळेस अडचण येते त्या विरोध पार्टीच्या लोकांना त्या ठिकाणी वगळलं जातं आणि मग ही योजना सगळ्यासाठी आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायत कुणाच्या पार्टीची आहे आणि त्या गावातल्या लोकांना त्रास दिला जातो. तिथला जो रोजगार सेवक आहे, हा रोजगार सेवकाच्या बाबतीत पण आता ऑनलाईनची अडचणी आहे. त्या ठिकाणी जिथं जाईल तिथं फेस रिकग्निशन करायचंय आणि मग विहिरीवरचं काम करायचंय, तिथं नेटवर्कच नाही आणि आपण आता कंपल्शन काय केलंय, प्रत्येक मजूर त्या विहिरीवरती गेला पाहिजे आणि तिथं जर नेटवर्क नसेल तर त्या ठिकाणी ती होत नाही आणि दिवस दिवस त्या ठिकाणी महागारी यावं लागतं. आता अडचण अशी आहे की सगळी कामं जी आहेत आपली ही मनरेगातनं होणारी, एकतर केळी लागवड असेल आमच्याकडं, आमच्या डाळिंब लागवड असेल, आमची जी कामं आहेत ती सगळी शेतात आहेत आणि गावात काम नाही. मग गावात नेटवर्क आहे आणि ग्रामीण भागात नेटवर्क नसल्यामुळं ह्या योजना राबवताना अडचण येते. आता रस्त्याच्या कामात बाबतीत अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की मंत्री महोदय, ज्यावेळेस आपण विहिरीचं काम देतो त्याच्यामध्ये एक अट्ट टाकली पाहिजे. ह्या विहिरीचा जो मुरुम निघतोय तो शेतकरी त्या ठिकाणी देत नाही. तो मुरुम जर आपल्या रस्त्याला, पांधन रस्त्याला वापरला तर त्या ठिकाणी एका कामात 2 कामं होतील. मग एखाद्या गावात आपण 20-22 लाखाचा रस्ता देतोय आणि तिथं जर 4 विहिरी 5 विहिरी असतील तर तोच मुरुम आपल्याला रस्त्याला देखील वापरता येईल. ह्याच्यातनं दोन्ही बाजू फायदा होतील. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी मंत्री महोदय आपण आला होता, त्या ठिकाणी केळीच्या बागा बघितल्या. आता मागच्या वर्षी तुम्ही आम्हाला योजनेत लाभ दिला, पण या वर्षी वारं आलं, कावदान आलं आणि सगळ्या बागा पडल्या. ज्या बागेला आपण टेंभुर्णीला आल्यानंतर भेट दिली होती काळे पत्रकारांची, सतीश काळे, ती बाग परवाच्या पावसात त्या ठिकाणी सगळी जमीनदोस्त झाली. साधारण 1400-1500 झाडं गेली. आता त्या माणसाला मनरेगात कशी योजनेत परत घेणार? का तर त्याचं 3 वर्ष त्या ठिकाणी आपली चालू आहे, त्या माणसाला लाभच मिळणार नाही. माझ्या भागामध्ये, कोंढर भागात, बोरगाव, आमच्या एरियामध्ये सगळ्यात जास्त त्या आता वाऱ्या कावदान्यानं बागा पडल्यात. मामांनी पंचनामे केले, त्याला पैसे देतील, मागच्या वर्षीचेच अजून पैसे राहिलेत. परंतु या वर्षी जे आता आपली कामं आहेत ऑनगोईंग आहेत, ही ऑनगोईंग कामं संपल्याशिवाय तर तुम्ही नवीन काम देणार नाही. मग ही योजना नेमकी 20 लोकांपुरती मर्यादित राहणार आणि याचा तोटा होणार. ही ऑनगोईंग कामं जी टप्प्यावर ठेवायला पाहिजे, म्हणजे 50% पूर्ण झालेत, नवीन घेता आली पाहिजे, 70% झालेत, नवीन घेता आली पाहिजे. नाहीतर आपण 90% पूर्ण 10%साठी अडकलं
ती कामं नाहीत पूर्ण झाली तर त्या गावाच्या 20ची मर्यादा ही सगळ्यात घातक आहे आणि नवीन कामच घेता येणार नाही. आपण म्हणता आता अंगणवाडी घ्यायची आहे, अंगणवाडीचं काम चालू झालं तर गावातली केळी राहणार. एखादं गावातलं विहिरीचं काम घेतलं तर त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज एखादा मोठा माणूस करणार आणि अनेक लोक त्या ठिकाणी जी छोटी छोटी शेतकरी आहेत, जी 5 एकराच्या 2 एकराच्या आहेत, त्यांच्या मात्र अडचणी येणार. तर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, ही अट्ट सगळ्यात महत्वाची आहे आणि याच्यामध्ये बीडीओ असतील, आमचे त्या ठिकाणी जे योजना राबवतात, ह्यांना या योजनेची अजून कल्पना नाही. ज्यावेळेस आपण कल्पना द्याल त्यांनी त्यावेळेस इम्प्लिमेंटेशन करतील. खालच्या लोकांना आता योजना काहीतरी वेगळी बदलली आहे, पहिली योजना वेगळीच आहे, आताची योजना वेगळी आहे, ही जोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत यामध्ये काम होणार नाही. माझी विनंती आहे मंत्री महोदय, आपण आपले सगळे आमदार सदस्य यांची एक त्या ठिकाणी वर्कशॉप घ्यावं, कारण आम्हाला जोपर्यंत कळणार नाही की ही योजना नेमकी कशी कशी चालवणार आहे तोपर्यंत खाली त्या ठिकाणी योजना आम्ही राबवून घेता येणार नाही. तर आपण त्या ठिकाणी जे केंद्राचे काही लोक आहेत त्यांना बोलवून आमची जर त्या ठिकाणी एक वर्कशॉप घेतलं आमदारांचं खास, त्या आमदार त्या ठिकाणी खालच्या लोकांकडनं इम्प्लिमेंटेशन करून घेतील. माझी ही सूचना आहे. आणि याच्यातली 20ची अट्ट त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची आहे. 3 वर्ष त्या ठिकाणी अडचण आहे. 3 वर्ष आमची केळी पुढच्या वर्षी कुठली घेणार, त्याच्या पुढच्या वर्षी कुठली घेणार, आणि मग आमच्या उतार 1 तर 2 एकर 5 एकर मागच्या वर्षी सीना नदीचा जो वाहून गेलाय त्याच्याबद्दल पण आता याच्यामध्ये कशी तरतूद करणार. आणि नवीन काम घेताना प्रत्येक कामाला आपण मनरेगाचं त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मग आम्हाला ह्या सगळ्या योजनेमध्ये खूप मोठ्या अडचणी येणार आहेत. तर ह्या योजनेच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण जे आमदार त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत अशाची एखादी समिती करावी. ह्या समितीच्या माध्यमातून हे येणारे प्रश्न सोडवण्यासाठी आपण केंद्र सरकारची कमिटी आणि आम्हाला त्या ठिकाणी समन्वय करून हे सगळे प्रश्न मार्गी लावावे अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. नाही, एकदम उत्तर द्या मंत्री महोदय. उत्तर पहिल्या 2 मिनिटं त्यांनी एवढं पोटतिडकीने मांडलेलं, त्यांचं जरा समाधान तर करू द्या आम्हाला. पाटलांचं, अभिजित पाटलांनी जो मुद्दा सांगितला तो पहिला मुद्दा योग्य आणि रास्त आहे की जेणेकरून जे कार्यशाळा आहे, आम्ही कालच आमची दिल्लीला कार्यशाळा आमची घेतली गेली. सगळ्या महाराष्ट्र देशातले जे मंत्री होते, जवळजवळ 30 मंत्री आम्ही तिथं उपस्थित होतो आणि आमचे शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ह्या मीटिंग संपन्न काल झाल्या आमच्या सगळ्या कार्यशाळा. त्या कार्यशाळेमध्ये काल आम्ही स्वतः त्याची मागणी केली. तुम्ही आता जी मागणी मागितलेली आहे की आपल्या सगळ्या आमदारांची एक कार्यशाळा घ्यावी, तर वर्कशॉप ते आम्ही विचारायचे आहोत. आणि आपल्या महाराष्ट्रातल्याच महिला अधिकारी तिथे भाजी भाकरे मॅडम म्हणून त्यांचं नाव आहे, तर त्यांना आम्ही तुमच्या मतदारसंघातल्या चांगले आहे, तर त्यांनाच आम्ही इकडे बोलून ह्या अधिवेशन संपण्याच्या अगोदरच करायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही विचारतो, आपल्या वेळेनुसार एकतर YB चव्हाणला किंवा आपल्या इथं वरचा सेंट्रल हॉल या दोघातल्या एक ठिकाणी कुठे बसून कसं करायचं आणि त्याचं संपूर्ण गाईडलाईन्सच्या हे जे तुम्हाला देतो. त्यानंतर जुन्या विहिरी नव्या विहिरी जे काय तुम्ही मग सांगितलं त्या नवीन ह्याच्यामध्ये त्या विहिरी आम्ही घेणार आहोत की त्या जुने विहिरी टाकून देणार नाही किंवा काय नाही. तेव्हा ह्या योजनेमध्ये त्या घेतले जातील. गायगोटे सगळे जे राहिलेले आहेत, जे मंजूर केलेले आहेत त्यावेळेला. त्यानंतर तुम्ही वीजचा जो टॅब लावला तो पण आम्ही काढतोय, तोही काल आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे. आता मुद्दा काय होतोय, ही केंद्रामधून जास्त पैसे यायचे, त्यांनी हे सगळे काही नियम अटी शर्ती लावून दिलेले आहेत आणि ते एका आपल्या महाराष्ट्रालाच लावल्यात अशातला भाग नाही, संपूर्ण देशाला लावल्यामुळे. त्यामुळे काल आम्ही काही कल्पना दिल्या, जे मगाही सांगितले की 2 वेळेला त्यांचे फोटो काढायचे, ते पाठवायचे, हे सगळं त्यांच्या हजेऱ्या घ्यायच्यात. ह्याच्यामध्ये सांगितलं की ज्या ठिकाणी रेंज नाही, काय नाही, नेट नाही, तिथं मग कसं काय होणार, त्या काय त्यांनी सवलत द्या. बोल तुम्ही असे फोटो काढा, ते कलेक्टर पाठवा, आम्ही ते हजेरी पकडले जाऊ. तरी पण त्या अडचणीच आहेत. म्हणून आम्ही त्यांना काही आम्हाला सांगितलं थोडं सुटसुटीत करा. देताय तुम्ही, पण ते सुटसुटीत असावं की त्याचा उपयोग व्हावा, फायदा व्हावा. पण ह्या सगळ्या गोष्टी काल आम्ही तिथं मांडल्या आपल्या सगळ्यांच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने. त्यांनी सांगितलंय ग्रामपंचायतीचा ठराव घेणे हे केंद्रीय कायद्याप्रमाणे बंधनकारक त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळे केंद्राला आम्ही तेही सांगितलं, काही तुम्ही शिथिलता आणा तरच हे कामाने हा नवीन
हा VBG रामजी आपल्याला सक्सेस करता येईल. ह्या सगळ्यामध्ये जे आता तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत, आम्ही सगळ्या ह्याच्या तुमच्या ह्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहोत, कुठेही निगेटिव्ह नाही आहे. या सभागृहाचे सगळे जेवढे ग्रामीण भागातले शहरी भागातले आमदार आहेत, ह्या सगळ्यांना ही योजना मगाशी धस साहेबांनी सांगितलं, अत्यंत परवा माझ्याकडे 1 तास बसले होते, त्यांनी सगळे आम्हाला गाईडलाईन्स केले, ते पण आम्ही घेतलेले आहेत आणि त्यांनाही त्या ह्याच्यामध्ये त्या कार्यशाळेमध्ये सहभागी करून आम्ही सगळ्यांना एकमेकाचं मार्गदर्शन घेऊन ही योजना कशी आपल्याला सुटसुटीत करता येईल ते आम्ही करूया आणि तुम्हाला तुमच्या याला न्याय देण्याचा प्रयत्न. आणि जे तुम्ही मला सांगितलं जे खरडलेली जमीन आहे त्याचे पैसे, त्याचेही परवा आम्ही साहेबांची चर्चा केलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्रावरती नवीन नवीन संकट येत आहेत, कुठं वादळ होतंय, कुठं काय येतंय, आता पाऊस पण नाही, त्याचं परत संकट. ह्या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला मार्ग काढत काढत आपण ते करूया. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चला आता पुढे जाऊ.